कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कासार्डे येथे MMCL म्हणजेच महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेट लिमिटेड यांच्याकडून मायनिंगच्या ठिकाणी वाळूचा माल काढला जातो। हा वाळू साठा करून वॉश केल्यामुळे आता त्या ठिकाणी लाखो लिटर विषारी पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात साठला आहे। वाळू वॉश केलेल्या लाखो लिटर विषारी पाण्याचा साठा दरवर्षी जवळच्या नदीपात्रात सोडला जातो। हा विषारी पाण्याचा साठा नदीपात्रात सोडल्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे। MMCL आता मायनिंग लीजचे दूषित पाणी उपसण्याचे मोठे टेंडर घेऊन दूषित पाणी नदीपात्रात सोडणार आहे। त्यामुळे MMCLचे हे पाणी उपसाचे टेंडर थांबवण्यात यावे व महसूल विभागाने याची पाहणी करून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवरती लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। म्हणजे आम्ही तहसीलदारांना 2 वेळा निवेदन दिलेलं आहे। जी कासारडामध्ये अवैधरित्या वाळू व्यावसायिक सिलिका व्यावसायिक जे वाळू काढतात त्या अवैधरित्या वाळू काढतात त्याच्याबद्दल एक निवेदन दिलेलं आहे। खरं म्हणजे आता जे आम्ही निवेदन दिलं आहे ते कासारडा MMCL ही महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या कंपनीकडनं खरं म्हणजे ज्या ठिकाणी मायनिंग केलं जातं, जवळजवळ 14 एकरमध्ये मायनिंग केलं जातं आणि त्या 14 एकरच्या मायनिंगमध्ये जवळजवळ 350 फूट खोल असा खड्डा मारून मायनिंग केलं जातं आणि त्या खड्ड्यामध्ये आज पाणी साठलेलं आहे। मागच्या वर्षी या खड्ड्यामध्ये पाणी साठलेलं होतं आणि त्याचं टेंडर करून त्यांनी अनेक भाळामध्ये असतील, नाल्यामध्ये असेल, नदीमध्ये असेल त्या ठिकाणी हे पाणी सोडलेलं होतं। त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की हे अशुद्ध पाणी, हे विषारी पाणी या ठिकाणी या नद्यामध्ये सोडलं गेलं होतं। त्याबद्दलचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे। ज्या ठिकाणी ह्या वॉशिंग प्लॅन्ट ज्या त्या ठिकाणी आहेत त्या वॉशिंग प्लॅन्टमध्ये कॉस्टिक सोडा वापरून हे मायनिंगची वाळू वॉश केली जाते आणि ही विषारी पद्धतीने वॉश केली जाते आणि ते विषारी पाणी या खड्ड्यामध्ये साठतं आणि हे लाखो लिटर पाणी या नद्यांमध्ये सोडलं जातं। हे थांबवा, याचं टेंडर थांबवण्यासाठी आम्ही एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। खरं म्हणजे ह्या लोकांना होणारा त्रास, हा जनतेला होणारा त्रास हा थांबला पाहिजे। या अवैध वाळूच्या ठिकाणी होणारा हा लोकांना होणारा त्रास थांबला पाहिजे, यासाठी आमचं हे निवेदन आहे। त्यामुळे हे लाखो लिटर उपसा होणारं पाणी हे टेंडर हे थांबलं पाहिजे। हे टेंडर होता कामा नये MMCL मार्फत आणि हे थांबवा आहे ह्याच्यासाठी आम्ही तहसीलदारांना भेट दिलेली आहे। त्यामुळेच हे जर टेंडर थांबलं नाही, हे जर अवैध हे जर अशुद्ध पाणी या ठिकाणी सोडलं गेलं तर शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार।